नमस्कार, सगळ्यांचं स्वागत आहे डबल अकॅडमी पुणेमध्ये। या ठिकाणी आज आपण पाहणार आहे अंगणवाडी सुपरवायझर भरती की जी या ठिकाणी मी माहिती हा व्हिडिओ टाकलाच होता की 25 जागाची या ठिकाणी सरकारने जीआर काढला होता की आता 13,011 जे अंगणवाडी होत्या मिनी अंगणवाडी त्यांचं श्रेणीवर्धन करून त्या आता सुपर अंगणवाडी म्हणजे मोठ्या अंगणवाड्या म्हणून त्या ठिकाणी त्यांचं रूपांतर केलं। तर या 13,011 अंगणवाड्यावर अंगणवाडी सेविका च्या ठिकाणी परत 13,000च्या जवळपास अंगणवाडी मदतनीसच्या सुद्धा जाहिराती निघणार आहेत। तसंच या 13,000 अंगणवाड्यावर प्रति अंगणवाडी 25 असं एक सुपरवायझरचे जे पद आहे ते पद नवीन निर्माण करण्याचं त्या जीआर मध्ये सांगितलं होतं। मी या विषयावर व्हिडिओ टाकलेला आहे, परंतु बरेच जणांचे प्रश्न अजून या ठिकाणी सुटलेले नाहीत, म्हणून हा व्हिडिओ मी खास करून परत या ठिकाणी घेऊन आलेला आहे की जेणेकरून वेळेवर तुमचा अभ्यास त्या ठिकाणी होणार नाही, वेळेवर तुम्हाला माहिती पडणार नाही। काही जणांनी अभ्यास सुरू केला नसेल, काही जणांना अपूर्ण माहिती असतील, म्हणून त्यासाठी हा खास व्हिडिओ टाकलेला आहे। तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी या ठिकाणी हा व्हिडिओ पाहिलेला आहे, तरी सुद्धा या ठिकाणी तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही करू शकता। मात्र हे प्रश्न करण्यापूर्वी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सगळे तुमचे जे गोष्टी आहेत, प्रॉब्लेम आहेत, ते सर्व सांगितलेले आहेत। तर या व्हिडिओमध्ये आपण खास पाहणार आहे आपण की या ठिकाणी ही परीक्षा कधी होणार आहे, या परीक्षेसाठी पात्रता काय असणार आहे, संपूर्ण माहिती पेपर पॅटर्न पाहणार आहे। साधारणतः या ठिकाणी फॉर्मची तारीख कधी येऊ शकते आणि ही जी परीक्षा आहे ही परीक्षा साधारणतः कशा प्रकारे या ठिकाणी कंडक्ट केली जाते याची सगळी माहिती आपण पाहू शकतो। या परीक्षेला कोण कोण या ठिकाणी अप्लाय करू शकतो, तर बघा, अंगणवाडी सुपरवायझर हे जे पद आहे एकदम छान असं पद आहे। खरंच इतर तुम्हाला व्हिडिओ म्हणतो म्हणून इतर पदांपेक्षा S13 या पेमेंटची ग्रेड आहे, किती आहे, S13 आहे। या पदासाठी आजच्या तारखेमध्ये जर म्हटलं तर मिनिमम 80,000 या ठिकाणी तुम्हाला काय पेमेंट मिळू शकते 3 वर्षानंतर। किती जास्त दिवस जायची गरज नाही, 3 वर्षातच तुम्हाला 80,000 पेमेंट या ठिकाणी मिळू शकते। असं हे महत्त्वाचं पद आहे, S13 पेमेंट बेस आहे। जे तुमचे लिपिक वगैरे असेल, लिपिक ग्रामसेवक या पदाचा जो पेमेंट बेस असतो तो असतो S8, किती असतो, S8। आणि परिचरचा जो असतो सध्या तुम्ही अंगणवाडी जो एखाद्या जिल्हा परिषदमध्ये जर परिचर लागले तर त्या परिचरचा असतो S1 किंवा S2 या ठिकाणी तो पेमेंट बेस असतो। अशा तऱ्हेनं हे S13 बेसचं पेमेंट या ठिकाणी या पदासाठी काय मिळत असते, किती, S13चं पेमेंट बेस या पदासाठी तुम्हाला मिळते। तर हे पेमेंट बेस मिळणारा पद आहे। या पदासाठी पात्रता जर सांगायचं म्हटलं तर हे पद 2 प्रकारे या ठिकाणी भरलं जातं। एक भरलं जातं अंतर्गत मध्ये आणि एक भरलं जातं सरळ सेवा। तर अंतर्गत असू द्या किंवा सरळ सेवा असू द्या, या पदासाठी तुमची पदवी ही पूर्ण असली पाहिजे। काय पाहिजे, पदवी तुमची पूर्ण असली पाहिजे। जर पूर्ण नसेल तर या ठिकाणी तुम्ही फॉर्म भरू शकत नाही। बऱ्यापैकी सगळ्या जणांची या ठिकाणी पदवी पूर्ण आहे। काही महिलांची या ठिकाणी पदवी नसेल तर काही प्रॉब्लेम नाही, कारण की अजून जाहिरात आलेली नाही। जाहिरात ही साधारणतः मार्च महिन्यापर्यंत, फेब्रुवारी किंवा मार्च महिन्याच्या आतमध्ये ही जाहिरात या ठिकाणी येण्याचे चान्सेस आहेत, कारण की मार्चमध्ये लागणार आहे आचारसंहिता आणि सरकारला स्वतः एवढं मोठं 1 लाख अंगणवाडी सेविका आणि 1 लाख अंगणवाडी मदतनीस या सगळ्यांना जर खुश ठेवायचं असेल, जरी संप झाला मिटला नसेल तरी या ठिकाणी सगळ्यांना जर खुश ठेवायचं असेल तर ही जाहिरात ही यांना काढावीच लागणार आहे, कारण की एवढं मोठं मतदान सरकार त्या ठिकाणी काय गमावू शकत नाही, कारण की या त्यांच्या फॅमिल्या सुद्धा याच्यामध्ये अंतर्भूत असतात। तर या ठिकाणी पात्रता पदवी आहे। या ठिकाणी सरळ सेवेसाठी सुद्धा, सरळ सेवा म्हणजे काय की ज्यांनी कुठल्याही अंगणवाडीच्या कामाचा अनुभव नाही अशा सर्व व्यक्ती या ठिकाणी पात्र असतात। ज्यांचं BE झालं, ज्यांचं ग्रॅज्युएशन झालं आहे। तसंच अंतर्गत म्हणजे काय, तर ज्या अंगणवाडी सेविका या ठिकाणी काय झालेले असतात, स्वतः सेविका असतात आणि त्यांचा 10 वर्षाचा अनुभव झाला असेल, अशा सगळ्या अंगणवाडी सेविका या पदासाठी पात्र आहेत। मग मिनी अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी सेविका दोन्हीही पात्र आहेत। मात्र तुमच्या पात्रतेमध्ये तुमचा मदतनीसचा अनुभव या ठिकाणी मोजला जात नाही, याची तुम्ही प्रकर्षाने दखल घ्यायची आहे। ज्या अंगणवाडी सेविका किंवा मदतनीस असतील किंवा ज्यांचं 10 वर्ष पूर्ण झालेलं नाही, त्या महिला सरळ सेवेमार्फत या ठिकाणी काय अप्लाय करू शकतात। दुसरी अशी गोष्ट आहे की 25 जागाची जाहिरात येण्याच्या अगोदर सरकारने जिल्हा परिषदमधून ज्या जागा काढल्या होत्या अंगणवाडी सेविकाच्या, सुपरवायझरच्या, त्यांची परीक्षा ही कोर्टाच्या निर्णयामुळे सध्या थांबलेली आहे। तुम्हाला माहीत असेलच की कोर्टाचा निर्णय हा 30 जानेवारीला येणार असल्यामुळे साधारणतः ती परीक्षा 15 फेब्रुवारीच्या पुढे
कारण की 30 फेब्रुवारीला निकाल येईल, मग परत ते IBPSला काहीतरी मार्गदर्शन करतील, मग IBPS परत त्या ठिकाणी सेंटरचं एक्झाम मॅनेजमेंट करेल, मग 10 दिवस त्या 10 दिवस IBPSला, 10 दिवस तुम्हाला. तर असं करता करता फेब्रुवारीच्या शेवटी किंवा मार्च महिन्यामध्ये सुद्धा ती अंगणवाडी सुपरवायझरची पूर्व परीक्षा त्या ठिकाणी जाऊ शकते. तर आता या ठिकाणी ह्या ज्या 5 या ठिकाणी तुम्हाला पात्रता बघितली आपण, पदवी पाहिजे आणि अंतर्गतवाल्यांसाठी पदवी प्लस 10 वर्ष अनुभव पाहिजे. किती? 10 वर्ष अनुभव पाहिजे. ज्या सेविकांना या ठिकाणी अनुभव मिळाला नसेल अशा सेविका सरळ सेवेची परीक्षा त्या ठिकाणी देऊ शकतात. तसंच ज्यांचं ग्रॅज्युएशन झालं आहे त्यांच्यासाठी 2 चान्स आहेत. DMER तसंच कारागृह विभाग, या ठिकाणी कारागृह विभागावर पदवीवर या ठिकाणी जाहिरात आलेली आहे. लिपिक पदाची आहे, त्या ठिकाणी लिपिक आणि वरिष्ठ लिपिक आहे. तिथे कुठल्याही टायपिंगच्या सर्टिफिकेटची गरज नाही, कोणीही अर्ज करू शकतो. तसंच DMER नागपूर या ठिकाणी 680 पदाची गट ड ची जाहिरात आलेली आहे. तिथं फक्त 10वा वर्ग पास पाहिजे. कितवा वर्ग? 10वा वर्ग पास पाहिजे. बाकी कुठलीही डॉक्युमेंट्सची त्या ठिकाणी आवश्यकता नाही. तर हे 2 फॉर्म तुम्ही भरू शकता. याची शेवटची तारीख किती आहे? 30 जानेवारी शेवटची तारीख आहे. तुम्हाला माहिती म्हणून या ठिकाणी काय सांगत आहे. तर या ठिकाणी आता या परीक्षेसाठी आपण पात्रता पाहिली. आता या परीक्षेसाठी आपण पाहणार आहे वय. या परीक्षेसाठी पाहणार आहे आपण. तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो की ह्या ज्या परीक्षा आहेत पहिल्या काळामध्ये होत होत्या, मात्र माहिती पडत नव्हतं की ह्या कधी होत होत्या कधी नाही. त्यामुळे या काळामध्ये ऑनलाईनच्या दुनियेमध्ये माझ्यासारखे व्हिडिओ टाकणारे लोक आहेत किंवा बरेच लोक या माध्यमातून आपल्याला माहिती देत असतात. त्यामुळे सगळ्यांना हे पद या ठिकाणी माहिती होतं. आणि खरंच महिलांसाठी जर चांगले पद म्हणसाल तर 2च पद होते. एक होतं CDPO आणि एक आहे सुपरवायझर, की या ठिकाणी अजिबात टेन्शनचं काम नाही. बाकी दुसरं इकडे तुम्हाला माहिती आहे खूप सारं काम आणि खूप सारी स्पर्धा आहे. फक्त याच क्षेत्रामध्ये याच पदासाठी जास्त महिलांमध्ये काय नसते, स्पर्धा नसते. कारण की कित्येक महिलांना हे पद असते हेच माहीत नसते. काय आहे की कित्येक महिलांना अंगणवाडी सुपरवायझर नावाचं पद असते हे माहीत नसते. त्यामुळे तुम्ही या पदाला काय अप्लाय करू शकता. या पदासाठी अंतर्गत भरतीसाठी वय जर म्हणसाल, अंतर्गत भरतीसाठी या पदासाठी वय आहे ते 45 वर्ष आहे. तसं जुनं वय हे किती? 55 वर्षाचं आहे. किती? जुनं वय 55 वर्षाचं आहे. पण मात्र नवीन GR 45चा आलेला आहे. हा जो 55 वर्षाबद्दल अंगणवाडी सेविकांची जी युनियन आहे ती कोर्टामध्ये गेलेली आहे. सध्या केस कोर्टमध्ये चालू आहे. त्यामुळे त्या केसचा निकाल कधीही लागू शकतो. दुसरी गोष्ट, जे सरळ सेवेमधून जर म्हणसाल तर ओपन विद्यार्थ्यांना या ठिकाणी 38 वय आहे. आणि जे EWS असतील, ओपनमधले जे गरीब आहेत त्यांना EWS म्हटलं जातं. आणि कोणत्याही कास्टमध्ये जर तुम्ही असाल तर तुम्हाला त्याचं वयाची अट किती आहे? 43 वर्षापर्यंत आहे. मागची जी जाहिरात आली होती ZPची त्यांना 2 वर्ष वय सूट दिली होती, म्हणून हे 40 आणि 43 45 पर्यंत होतं. तर अशा प्रकारे या ठिकाणी वयाची अट आहे. ज्यांचं ग्रॅज्युएशन नुकतंच चालू आहे किंवा ज्यांचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे असे लोक आतापासून या परीक्षेसाठी काय करू शकतात? तयारी करू शकतात. कारण की जाहिरातला याला वेळ आहे, जाहिरात येणार, शेवटची तारीख येणार, तोपर्यंत तुमची तयारी त्या ठिकाणी काय होऊ शकते. तर या ठिकाणी वय बघितलं. आता या परीक्षेचा पॅटर्न आपण बघणार आहे. हा परीक्षेचा पॅटर्न बघण्या अगोदर या ठिकाणी अंगणवाडीची आपली बॅच सुद्धा या ठिकाणी सुरू आहे. ज्यांनी जिल्हा परिषदसाठी तयारी केली त्यांच्यासाठी सुद्धा, आणि ज्यांना या ठिकाणी आता नवीन या ठिकाणी जाहिरात जी आहे, आता प्रश्न असा आहे की जाहिरात कधी येणार आहे. माझ्या हिशोबानं पुढच्या महिन्यात त्या ठिकाणी यायलाच पाहिजे, कारण की आचारसंहिता आहे मी मग सांगितलं. तर ही जाहिरात येण्या अगोदर तुम्हाला या ठिकाणी याच परीक्षेसोबत तुम्ही इतर परीक्षेची सुद्धा तयारी करू शकता. आणि त्या परीक्षेसुद्धा तुम्हाला द्यायच्या आहेत. त्याचं कारण काय की तुम्ही फ्लोमध्ये राहता. काय होतंय? तुम्ही फ्लोमध्ये राहता. आपली लाईव्ह बॅच सुद्धा आहे. लाईव्ह बॅच असणार आहे, रेकॉर्डेड लेक्चर सुद्धा असणार आहे, टेस्ट सिरीज असणार आहेत, नोट्स या ठिकाणी ईबुकच्या स्वरूपात फ्रीमध्ये असणार आहेत. आणि विशेष म्हणजे हे लेक्चर जे आहेत तुम्हाला आपल्या ॲप्लिकेशनवर असणार आहे. डबल अकॅडमी पूर्ण नावाचं जे ॲप आहे या ॲपवर हे लेक्चर असणार आहे. तुम्हाला त्या बाजूला नंबर दिलेला आहे 8010457760. याच्यावर तुम्ही अधिक माहिती घेऊन तुम्ही ही बॅच जॉईन करू शकता. लक्षात ठेवा, या बॅचमध्ये विशेषतः अशी आहे की दिवसाला तुमचे कमीत कमी 4 लेक्चर होणार आहेत. कधी 3 तर कधी 4 लेक्चर तुमचे दिवसाला होणार आहेत. त्या लेक्चरमध्ये तुम्हाला लाईव्ह क्लास असतील, सर्व विषय A to Z तुमचे विषय जेवढे विषय त्या सगळे विषयाचे लेक्चर होणार आहेत. सर्व विषयाच्या टेस्ट सिरीज, नोट्स, ईबुक, म्हणजे तुम्हाला बाहेर काहीही घ्यायची गरज नाही, फक्त पुस्तकं सोडून. पुस्तकं मात्र घ्यावे लागतील. ज्यांनी एकाच पुस्तकातून तुम्ही अभ्यास करत असाल तर अजूनही सावधान. तुम्हाला कोणतीही परीक्षा क्रॅक करण्यासाठी सर्व पुस्तकाची आवश्यकता असते. कोणताही विषय एका पुस्तकातून वाचू नका. म्हणजे सर्व विषयासाठी एक पुस्तक. म्हणजे मराठीला वेगळं घ्या, इंग्रजीला वेगळं घ्या, गणिताला वेगळं घ्या. त्यासाठी मराठीला बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक वापरा, इंग्रजीसाठी बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक वापरा,
गणित बुद्धिमत्ता, वसे सर, तात्याचा ठोकळा आणि डबल अकॅडमीच्या सगळ्या नोट्ससुद्धा आपण अवेलेबल केलेल्या आहेत. तर मित्रांनो, या ठिकाणी तसंच काही विद्यार्थी असे आहेत की जे किती गेले अंगणवाडी अंगणवाडी सेविका असतील की जे गेल्या 2-4 वर्षापासून मागच्या 2 परीक्षा सुद्धा त्यांनी दिलेल्या आहेत, परंतु त्यांचं अजूनही सिलेक्शन झालेलं नाही. त्यामुळे अंतर्गत भरतीमध्ये त्यांचं परत सिलेक्शन होण्यासाठी किंवा सरळ सेवा भरतीमधून सिलेक्शन होण्यासाठी खास 30 लोकांची मेंटरशिप बॅच या ठिकाणी आपण सुरू केलेली आहे. मेंटरशिपच्या जवळपास 50% ॲडमिशन या झालेल्या आहेत. ज्यांनी अजूनही या मेंटरशिप बॅचचे ॲडमिशन घेतले नसतील ते या ठिकाणी घेऊ शकतात. या बॅचचं वैशिष्ट्य असं आहे की मेंटरशिप बॅच या ठिकाणी तुम्हाला यशापर्यंत पोहोचण्यासाठी ध्येय दाखवणारी अशी बॅच आहे. 100% सिलेक्शनपर्यंत तुम्हाला नेणारी ही बॅच आहे. किती? 100% सिलेक्शन. कारण की या ठिकाणी 30च विद्यार्थी असणार आहेत. 30 विद्यार्थ्यांचं माझं पर्सनल गायडन्स त्या ठिकाणी असणार आहे. कोणते पुस्तकं वाचायचे, काय वाचायचं, कधी वाचायचं, केव्हा वाचायचं, तुमचं सिलेक्शन का झालं नाही, तुम्ही काय काम करता, सर्व इतिहास भूगोल हा मी तुमचा जाणून घेणार आहे त्या 30 विद्यार्थ्यांचं. आणि त्यांना कोणत्या दिवशी सगळं पूर्ण डिटेल असणार आहे. आतापर्यंत तुम्ही बऱ्याच वेळेस बॅचेस जॉईन केलेले आहेत मला माहीत आहेत, मात्र त्या बॅचमध्ये तुम्हाला कोणी म्हटलेलं नाही की तुम्ही टेस्ट सोडवली का सोडवली नाही, किती मार्क्स कमी आले, तुम्ही आता याच्यावर फोकस करा, हा टॉपिक करा, सकाळी हे वाचा, दुपारी हे वाचा, संध्याकाळी हे वाचा, रविवारी हे वाचा, तुम्हाला कोणीही विचारलेलं नाही. त्याचं कारण काय की तुमचं फॉलोअप कोणी घेतलं नाही. मात्र ही जी बॅच आहे आपली मेंटरशिप बॅच, या मेंटरशिप बॅचचं वैशिष्ट्यच असं आहे की या बॅचमध्ये तुम्हाला पर्सनल गायडन्स असणार आहे आणि या गायडन्समध्ये तुम्हाला डेली टेस्ट सिरीज असणार आहे, तुमची वीकली टेस्ट सिरीज असणार आहे. डेली टेस्ट सिरीज म्हणजे घाबरून जायची गरज नाही. तुम्ही जो टॉपिक आज वाचला असेल, जो टॉपिक तुम्हाला नियोजनामध्ये दिला असेल टाइम टेबलमध्ये, त्याच टॉपिकवर तुमची टेस्ट असणार आहे 20 ते 30 प्रश्नांची. तुम्हाला माहिती आहे दिवसभर जर तुम्ही 8 तास जर अभ्यास करत असाल तर त्या ठिकाणी 20 मिनिटं तुम्हाला देण्यासाठी काहीही कठीण नाही. तर तुमची डेली टेस्ट असणार आहे, तुमची त्या ठिकाणी वीकली सुद्धा टेस्ट असणार आहे. या ठिकाणी तुमची काय वीकली टेस्ट असणार आहे अभ्यासासाठी. जवळपास या ठिकाणी ही जी बॅच आहे मिनिमम 6 महिने ते 1 वर्षापर्यंत मी तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे. कमीत कमी 6 महिने ते 1 वर्ष. मग या 6 महिने ते 1 वर्षामध्ये तुम्हाला कुठलीही परीक्षा असू त्या परीक्षेसंबंधात सुद्धा तुमचं माझं ध्येय आहे की जे पण सुपर 30 मध्ये आहेत त्या प्रत्येकाचं सिलेक्शन होणं. जे इतिहासामध्ये तुमचे कोणी 2 मार्क, कोणी 4 मार्क, कोणी 6 मार्काने गेलेले आहेत, कोणी 5 वर्ष, कोणी 7 वर्षाले अभ्यास करतायत, अशा सर्व लोकांच्या यशाला या ठिकाणी कष्टाला फळ मिळवून देणं किंवा यश मिळवून देणं हेच माझं ध्येय त्या सुपर 30 जी आपली बॅच आहे मेंटरशिप बॅचचं त्या ठिकाणी वैशिष्ट्य आहे. बाकी रेग्युलर बॅच आपण त्या ठिकाणी जॉईन करू शकता, ती सुरू आहेच, त्यामध्ये सुद्धा काही प्रॉब्लेम नाही. मला कोणतेही बॅचवाले मला कॉल केले तरी मला प्रॉब्लेम नाही. तर अशी ही मेंटरशिप बॅच आहे. डेली टेस्ट सिरीज असणार आहे, वीकली टेस्ट सिरीज असणार आहे, मंथली टेस्ट सिरीज असणार आहे, सब्जेक्ट वाईज टेस्ट सिरीज असणार आहे, टॉपिक वाईज टेस्ट सिरीज असणार आहे आणि एक्झाम पॅटर्ननुसार सुद्धा तुमची टेस्ट सिरीज असणार आहे. आणि ही टेस्ट सिरीज नुसतं टेस्ट सिरीज नसणार आहे, मी स्वतः प्रत्येक याचं तुमचं फॉलोअप घेणार आहे की आजच्या टेस्टमध्ये तुम्हाला किती मार्क पडले, कालच्या टेस्टमध्ये किती मार्क पडले, का कमी पडले, का जास्त पडले, तुम्ही अभ्यास का केला नाही, हे सगळं डेली म्हणजे तुमचा जो टाइम टेबल दिलेला आहे तो टाइम टेबल तुम्हाला पाळावाच लागणार आहे आणि तो मी पाळूनच घेणार आहे. म्हणून मेंटरशिप बॅच आहे. अन्यथा अभ्यास तर तसं कोणी स्वतः करतो, मात्र आपल्या स्वतःच्या चुका करण्यात जर शिकत बसलं तर जीवन कमी पडतं असं कोणीतरी म्हटलेलं आहे. त्यामुळे दुसऱ्याच्या अनुभवाचा फायदा हा आपल्याला नक्की झाला पाहिजे, त्यासाठी ही बॅच आहे. तर मित्रांनो, या बॅचमध्ये प्रत्येकाच्या शंकेचं निरासन केलं जाणार आहे, अभ्यासासाठी तुमची दिव्या असणार आहे आणि तुमचा नेहमी या ठिकाणी काय फीडबॅक घेतला जाणार आहे. तर असं हे स्वरूप आपल्या मेंटरशिप बॅचचं आहे. मेंटरशिप बॅच जॉईन करणाऱ्यांनी 80 10 45 77 60 या नंबरवर माझ्याशी पर्सनल पदम सरशी बोलून या ठिकाणी तुम्ही काय चर्चा करायची आहे. तर या बॅचची फी सुद्धा मी इथं सजेस्ट करतो आहे. या बॅचची 10,000 रुपये तुमची फीस असणार आहे. याच्यामध्ये कोणतंही सूट वगैरे काहीही नसणार आहे, कारण की पुढच्या मेंटरशिपच्या बॅचला मला नक्कीच तुमचं या यशाचं प्रतिसादाचं फळ भरपूर भेटणार असल्यामुळे प्रत्येकानं या बॅचला तुम्ही स्वतः एक पॉझिटिव्हली बघू शकता. तर अशा तऱ्हेने या ठिकाणी आपण जे सगळी माहिती पाहत होतो त्या माहिती या ठिकाणी पाहिलेली आहे. तुमचे जे प्रश्न आता राहिलेले आहेत की या ठिकाणी परीक्षा बघितलं, पात्रता बघितलं, पेपर पॅटर्न या ठिकाणी राहिलेला आहे. तुमचं पेपर पॅटर्न जर म्हणसाल तर तुमचं या ठिकाणी अंतर्गतसाठी 100 प्रश्नांची परीक्षा असते आणि सरळ सेवेसाठी 200 गुणांची परीक्षा असते. अंतर्गतसाठी 100 गुणांची परीक्षा असते. जास्तीत जास्त तुम्हाला कमीत कमी 160 पेक्षा जास्त मार्क्स या ठिकाणी काय मिळवणं आवश्यक असतो. आशा करतो ही माहिती तुम्हाला नक्की कळली असेल. बाकी इतर माहितीचे डिटेल्स व्हिडिओ मी अजून टाकणार आहे, ते प्रत्येक व्हिडिओ तुम्ही त्या ठिकाणी काय पाहून घ्यायचे आहेत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा.